हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 31 डिसेंबर. काय बनवलं? वाह, इथे माझं फेवरेट सलाड आहे. तू बनवला? हो, ठीक आहे. थँक्यू मम्मी. वेलकम. करायला पाहिजे घे खा. ठीक आहे, ओके. हो. चलो. आज माझ्या आवडीची दाल फ्राय बनवली आहे तू. हां. वाव. जेवण स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. बघ चटका लागेल, गरम आहे खूप. हां, ते हाताला लागले ना. हो तेच तर. त्याच्यामुळे खाता नाही त्या. चम्मच देऊ का? हां, दे चम्मच दे. कपाटचं. घे, तुला चारू? हो. नाही तू खा आधी, तू खा. नाही, आधी तू खा. घे. कशी बनली आहे? आणि सलाद कसं बनलंय सांग. मस्त ना. कसं बनलंय? मस्त आहे. हॅलो फ्रेंड्स, या जेवण करण्यासाठी. आणि आज मी बनवले बघा दाल फ्राय, भात बनवलेला आहे. तर या जेवायला. विचारलं होतं बघा की मी कोणता हेअर कलर वगैरे लावते, म्हणजे मेहंदी लावते. मी मेहंदी नाही लावत ताई. मी हे जे आहे ना निशाचं, हे मी पॅकेट वापरते. ऑलरेडी मी एक ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि कॉफीचं पाणी, आणि मी ह्याच्यामध्ये काय टाकलं आहे, शॅम्पू, एक शॅम्पूचा पाऊच. आणि आता कमी वाटत आहे मला, म्हणून मी परत आता ह्याच्यामध्ये हे आधीचं उरलेलं पॅकेट आहे ना ह्याच्यामध्ये ॲड करते. आणि याला चांगलं असं मिक्स करायचं, पूर्ण चांगलं. ह्याच्यात मावत नाही म्हणून मी इकडे ट्रान्सफर करते. खूप घट्ट आहे. टाक. तर बघा, अशी स्मूथ पेस्ट बनवायची आहे. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ ठेवायचं आहे. तर बघा, इथे आधी मी शॅम्पू करून घेतलेला आहे. आणि ज्या ताईला हे जाणून घ्यायचं होतं ना की मी मेहंदी लावते की काय, तर मी मेहंदी नाही लावत ताई. मी हेअर कलर लावते. मी बऱ्याच वर्षांपासून आता हेअर कलर लावत आहे. आणि कॉफी कलर यायचा माझ्या केसांना, आणि आता हा बर्गंडी कलर आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर निशाचा हेअर कलर तुम्ही, मी दाखवलेला आहे ते पॅकेट तुम्ही मागून घेऊ शकता आणि असं लावू शकता. बट ह्याच्यामध्ये कसं कॉफीचं पाणी, चहाच्या पाण्यापेक्षा कॉफीचं पाणी, आणि तुम्ही एक शॅम्पूचा पाऊच टाकून तुम्हाला जसं हवं घट्ट पातळ तसं त्या पद्धतीनं तुम्ही हेअर कलर तयार करून असं लावू शकता. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे याच पद्धतीने. अरे काय उलटा शर्ट घालून आलेली आहे. हो, घाईघाईमध्ये घातला. बरं, ठीक आहे. पहिले हम आज तू ट्युटोरियल देते का? हां, ट्युटोरियल देत आहे. येस, हाऊ टू अप्लाय हेअर कलर. येस. सॉरी. हां सगळ्यात आधी हां आपण असं करायचं, ठीक आहे? असं करायचं. मी पटापटा लावते. हे बघा, आमच्या इथं काय सुरू आहे. पार्लर खेळत आहे म्हणताय ऋतुजा. मम्मी को हेयर कलर लगाएंगे. झालं पूर्ण लावल्यावर मग मी दाखवेन त्यांना, ठीक आहे, हेअर वॉश केलं. तर बघू शकता माझा हेअर कलर असा लावून झालेला आहे. मागे मी पाडलाय. तर आज नाही का आहे 31 डिसेंबर, आणि आम्ही चाललो आहे बाहेर आता. आणि ऋतुजा वगैरे तयार झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. ती आहे कोमल. तर बघा, आज ऋतुजा पण तयार झालेली आहे. हां, तू पण कर, हाय कर. हां, चला तर मग, तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. ऋतुजा एकच घे प्लेट. तर आता इथे पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही जाणार आहोत पेस्ट्री खाण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी. तर आम्हाला म्हणजे कुठून पैसे आले हे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ते मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल. वैसे नहीं चाहिए.
ये शेप जो आपने कोणता हा एक आहे चॉकलेट वाला. तू बोल. आप मुझे इसमें से देना और ना वो साइड का एक पाइनएप्पल वाला दे तो कोणतं घेता पाइनएप्पल घेऊ दे ना पाइनएप्पल वाला ठीक आहे ना. तर ह्यानंतर आता आम्ही जेवण करायला चाललेलो होतो पण मोबाईलमध्ये बॅटरी नसल्यामुळे आम्ही शूट काही घेतला नाही. तर आता बघा आलो आहे आम्ही घरी आणि मला ना केक आणण्यासाठी एक आपल्या सबस्क्रायबर्स ताई आहेत त्यांनी मला पैसे दिलेले होते म्हणजे मुलांसाठी हॅपी न्यू इयरसाठी तुम्ही हॅपी न्यू इयर साजरा करा आणि त्यासाठी त्यांनी दिले होते माझ्या मुलांना काही पैसे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की पैसे मी किती दिले ते सांगू नका अजिबातच तुम्ही, फक्त तुम्ही मुलांसाठी काही खाऊ घेऊन या. तर मी मुलांसाठी आता बघा पेस्ट्री आणलेले आहेत 2 आणि आम्ही असंच फिरून आलो, जास्त काही फिरलो वगैरे नाही आम्ही, कारण म्हणजे बाहेर जे लोक होते ना, म्हणजे बाहेर कसे लोक असतात ना, त्याच्यामुळे आम्ही काही फार फिरलो नाही, फक्त पेस्ट्री वगैरे घेतली आणि येऊन गेलो. तर मी तुम्हाला दाखवते पेस्ट्री. घे पेस्ट्री. हॅपी न्यू इयर. कॅन्डल वगैरे तर आणली नाही ना. कॅन्डल नाही दे ना आपण. हो कॅन्डल नाही आणली. हो. हॅपी न्यू इयर. असं का गं? हॅपी न्यू इयर काली माऊ. हॅपी न्यू इयर. कॅमेरामॅन. तर या सगळेजण केक खाण्यासाठी. हॅपी न्यू इयर. तुम्हा सगळ्यांना माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप 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 आनंदी जावो हीच मी अपेक्षा करते आणि तुमचा असा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या आणि असंच प्रेम द्या तुम्ही भरभरून. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, असंच भरभरून तुम्ही आम्हाला प्रेम द्या आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये. बाय. बाय. भेटूया पुढच्या वर्षी. बाय.